पातूर तालुक्यातील गावंड गावात येथे एका 21 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करीत गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। गावकरी महिलांचा आरोप आहे की पोलिसांच्या छत्रछायेखालील अवैध दारू विक्री उघडपणे सुरू आहे। गावात सहज दारू मिळते आणि तक्रार करणाऱ्यांचे नावेच विक्रेत्यांना सांगून त्यांना धमक्या व शिवीगाळ दिली जाते, असा आरोप गावकऱ्यांनी केलाय। रुपेश ज्ञानदेव राठोड वय 21 वर्ष, गावंडगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला, गावाच्या शेवटी असलेल्या घराजवळ साडीच्या दोऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। या युवकाच्या आत्महत्येनंतर पोलीस आणि दारू विक्रेत्यांवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। विजय जाधव, मी अंगणवाडी सेविका आहे, पण या गावाची एवढी बर्बादी होऊन राहिली तेवढी कुठंच नाही। आज हा नवजवान मुलगा आज न कोणाच्या भांडणाले नाही, तणाले नाही, काहीच नाही, पण या दारूमुळे हा मुलगा जीवाने गेला। हेच नाही, पण आमच्या गावातले आणखीन याच्या पुढे असेच जाणार आहे। 99% 100% म्हणजे म्हटलं तरी चालते, आमच्या गावात नवजवान दारू पिऊन राहिले। तर याच्या पुढे मीच पहिले अध्यक्ष होती, हा मुलगा पण संतोष राठोड हा सुद्धा आम्हाला यानं सुद्धा साथ दिली होती। तर गावात 3 वर्ष दारू नव्हती। ज्या बाईच्या पिशवीत पैसे नव्हते त्या बाईच्या पिशवीत पैसे दिसत होते, चप्पल, मुलांचे दिवाळी अशी एवढी साजरी झाली की याच्या पुढे आमच्या गावात कधीच झाली नव्हती। तर 3 वर्ष आमच्या गावात दारूचा असं एक थेंब नाही भेटला। पण एक असं तंटामुक्तीचा एक अध्यक्ष स्थापन केला, त्यांना साऱ्या घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही दारू चालू करा, कोण काय करते ते आम्ही पाहतो। तेव्हापासून आमच्या गावात दारू एवढी आहे की विहिरीला पाणी नाही तेवढं आज रोजी बी आमच्या गावात तेवढी दारू आहे। मी संतोष श्रीरामन राठोड, गावंडगाव, पद तंटामुक्ती अध्यक्ष। आज आमच्या गावामध्ये एक 21 वर्षाचा तरुण यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। खरं याचं कारण म्हणजे तो दारू पित होता आणि तोच नव्हे तर इतर गावातील भरपूर तरुण पोरं या दारू व्यसनामुळे बिघडलेले आहेत। कारण गावामध्ये अवैध चुकीच्या मार्गाने दारू, हातभट्टीचे दारू वगैरे किंवा इतर ठिकाण देशी दारू विकत आणून गावामध्ये चांगल्या भरमसाठ अशा प्रमाणात दारूची विक्री भरमसाठ चालू आहे। त्याच्यामुळे गावातील तरुण वर्ग हा दारू व्यसनाधीन होत आहे आणि म्हणून ह्या घटना घडत आहे। माझं एक आपण काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी आपण पोलीस स्टेशनला या बाबतीत काही आमचे ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच असो किंवा इतर महिला मंडळ जाऊन आम्ही रितसर निवेदन पण दिलं होतं। त्या निवेदनचं पाहिजे तसं आम्हाला काही त्याचा रिस्पॉन्स मिळाला नाही। म्हणून आता याला कुठेतरी या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे। माझ्या गावातील तरुण हा वाचला पाहिजे। याच्यासाठी काहीतरी पोलीस स्टेशनने किंवा शासनाने काहीतरी करावं, माझी याची हात जोडून विनंती आहे। ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावकऱ्यांनी अनेकदा पोलिसांकडे अवैध दारू बंद करण्यासाठी तक्रार केली, मात्र दारूचा धंदा बंद झालाच नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र पोलिसांनी ही आत्महत्या कर्जबाजारी आणि नैराश्यातून झाली असल्याचं म्हटलंय, तर अवैध दारू विरुद्ध वेळोवेळी करत असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे। सकाळी चांदणी पोलीस स्टेशन येथे फिर्यादीनामे राहुल गजानन राठोड यांनी पोलीस स्टेशनने माहिती दिली की त्यांचा भाऊ रुपेश ज्ञानदेव राठोड वय 22 वर्ष यांनी झाडाला आत्महत्या केली, झाडाला फाशी गळफास घेऊन आत्महत्या केली। तशी माहिती मिळताच घटनास्थळी आमचा स्टाफ गेला व तिथे मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा करून मयताच्या उत्तरी तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आलेले आहे। त्यांना रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितले की त्यांचा त्यांच्या भावावर पैशाचे कर्ज झाले होते व सतत नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली, असा पोलीस स्टेशनने रिपोर्ट दिलेला आहे। तंटामुक्ती अध्यक्षाने आरोप केले की गावात दारूमुळे तिची आत्महत्या झाली, पण तसा कुठलाही त्यांना पोलीस स्टेशनने रिपोर्ट दिलेला नाही। आणि जेव्हा पण आम्हाला माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही वारंवार जाऊन गावंडगाव येथे दारूच्या केस करण्यात आलेल्या आहे आणि तसेच इतर परिसरातही माहिती मिळताच आम्ही दारूच्या हातभट्टीचा रेड करतो आणि कारवाई करतो। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मिशन उडान अंतर्गत व्यसनमुक्तीसाठी कारवाई सुरू आहे, तरी मात्र या गावकऱ्यांच्या मते ग्रामीण भागात त्यांचा कोणताही परिणाम दिसून येत नाही। या उलट ठाणेदारच या मिशनला सुरंग लावत असल्याचा आरोप आता गावकरी करीत आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षकांचा मिशन उडान ग्रामीण भागात उडान भरणार का हे पाहणे आता महत्त्वाचे
राहणार आहे.